तर आम्ही तिथून आम्ही पुढे निघालो. तरी बघा किती भारी दिसते. मग तिथं आम्ही म्हटलं चला दर्शनासाठी जाऊया. मग रांगाला खूप गर्दी होती, तरी पण आम्ही निघालो. म्हटलं आलो तर आपण आतमधून दर्शन घ्यायचं, त्यामुळे आम्ही निघालो होतो. हे बघा कमान किती म्हणजे पूर्ण सोन्याचं आहे ते बनवलेलं त्यांनी. झुंबर वगैरे बघा किती छान दिसते. तो नजारा बघूनच इतकं मन तृप्त झालं होतं. दर्शन वगैरे घेतलं, पहिल्यांदा उंबऱ्याचं दर्शन घेतलं आणि मग तिथून आम्ही निघालो. रुद्र त्यांच्यापाशी होता, त्यामुळे मी फ्री होते. मग म्हटले चला. तर मग तिथून काय झालं पुढे, तिथे रखवालदार असतात ना, त्यांनी आम्हाला कॅमेरा बंद करायला लावला की चालत नाही म्हणले फोटो वगैरे काढायला. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर पडलो. मग तिथे यांनी फोटो काढले. तरी पण हे बघा पूर्ण सोन्याचे आणि ते लाईटमध्ये तर इतकं छान दिसते. एकदम काय म्हणतात त्याला, लख्ख प्रकाशात खूप छान वाटते. त्याच्यानंतर ना आम्ही रुद्राला पण इतकं भारी वाटत होते ना, की नवीन पहिल्यांदा काहीतरी लखलखाट दिसत होता त्याला. त्याने पण खूप एन्जॉय केला. मग आम्ही थोडेफार फोटो काढले. हे बघा त्यांच्यासोबत किती छान फोटो निघालेत रुद्राचे. मग आंटी अंकलसोबत पण थोडेफार फोटो काढले आम्ही. हा रात्रीचा नजारा आहे, म्हणजे जास्तीत जास्त 9-10च्या आसपासचा नजारा आहे. तो खूप छान दिसते आणि त्यात लाईटीमुळं पूर्ण पाणी वगैरे ते सोनेरी कलर झाले दिसते पाण्याचा पण. तर आम्ही तिथंच विश्रांती घेतली, म्हणजे तिथंच आम्ही राहिलो. कारण बाहेर जाण्याची इच्छाच नव्हती, कारण की तिथलं पाणी, तिथलं वातावरण, नजारा बघून ना खूप छान वाटते. तर चला भेटूया पुढल्या भागात.